यूपीएससी मेन्स परीक्षेबद्दल आपण समजावून घेऊयात. यूपीएससी मेन्स हा यूपीएससी परीक्षेच्या या रचनेमधला दुसरा टप्पा आहे. प्रिलिम परीक्षा पास झाल्यानंतर मेन्स आहे. मेन्समध्ये 9 विषय आहेत. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच एक प्रकारे वर्णनात्मक अशा पद्धतीची ही परीक्षा आहे. 9 पेपर्सपैकी पहिले 2 पेपर जे आहेत ते एक प्रकारे स्क्रीनिंगसाठीचे आहेत. ते 2 पेपरचे नाव आहे, एक म्हणजे मराठी आणि दुसरा म्हणजे इंग्लिश. यांना प्रत्येकी 300 मार्क आहेत, परंतु या मार्कांची बेरीज ही अंतिम गुणांमध्ये होत नाही. उरलेले 7 पेपर जे आहेत त्यांची बेरीज अंतिम गुणांमध्ये होते आणि ह्या उरलेल्या 7 पेपरचा जो एकूण टोटल मार्कांचा आकडा आहे तो आहे 1750. सगळ्या पेपर्सला 250 मार्क आहेत. पैकी आपण जर विचार करायचा झाला तर याच्यामध्ये 2 जे पेपर आहेत ते ऑप्शनलचे आहेत, म्हणजे ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2. याच्यामध्ये पूर्वी ज्या पद्धतीने 2 वेगळे ऑप्शनल असायचे त्याच्याऐवजी एकच विषय आहे आणि त्याचा सेक्शन 1 आणि सेक्शन 2 असा त्याचा अर्थ होतोय. प्रत्येकी 250 मार्क. त्यानंतर एक आहे तो एसेचा पेपर म्हणजे निबंधाचा पेपर. हा देखील 250 मार्काला आहे. याच्यामध्ये 2 सेक्शन आहेत आणि प्रत्येक सेक्शनमध्ये एक निबंध लिहायचा आहे. उरलेले जे 4 पेपर आहेत हे 4ही पेपर GS1, GS2, GS3, GS4 अशा पद्धतीचे असून याला प्रत्येकाला 250 मार्क आहेत. 1750 मार्कांची एकूण GS मेन्सची परीक्षा आहे.